नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे ऊस. तसं बघितलं तर मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुख्य पीक म्हणून ऊस हे ओळखले जाते. आपण पावसाळ्यामध्ये ऊस पिकाचे योग्य खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. कारण पावसाळ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणे ओली असते. त्यामुळे जर पावसाळ्यात आपण खत व्यवस्थापन केलं तर योग्य प्रकारे खते झाडाला मिळत असतात. त्यामुळे योग्य प्रकारची खते झाडांनाही टाकली पाहिजेत. त्यामुळे ऊस पिकाला पावसाळ्यात कोणती खते टाकायची आणि कोणती खते निवडायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर प्रामुख्याने ऊसाला टाकण्यात येणारं सर्वात पहिलं खत म्हणजे युरिया. युरिया हे सुरुवातीपासून आपण ऊस लावून करण्यापासून ते शेवटपर्यंत खात देत असतो. युरिया हे मुख्य खत असून याचे प्रमाण एकरी 100 ते 110 किलो हे एका एकरात वापरलं पाहिजे. आणि युरियाचा उपयोग हा ऊस पिकासाठी चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी व ऊस पिकातील फुटवे वाढण्यासाठी उपयोग युरियाचा होतो. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं खत आहे ते म्हणजे DAP. DAP पण याचं प्रमाण आपण एकरी 50 ते 80 किलो वापरलं पाहिजे. DAP चे मुख्य कार्य म्हणजे ऊस पिकाची मुळांची चांगल्या प्रकारे वाढ व ऊस पिकाच्या ताकदवान वाढीसाठी DAP या खताचा उपयोग होतो. त्यामुळे खत टाकताना प्रामुख्याने DAP हे वापरलं पाहिजे. त्यानंतर 3 नंबरचं खत म्हणजे पोटॅश. पोटॅश खताचे प्रमाण आपल्याला एकरी 40 ते 50 किलो वापरायचे आहे. पोटॅश या खताचे मुख्य कार्य म्हणजे साखर संचय आणि ऊस पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम हे पोटॅश करत असते. त्यामुळे आपण कमी 50 किलो ते 60 किलो याच्या दरम्यानसुद्धा आपण पोटॅशचा तुम्ही वापर करू शकताय. त्यानंतर आपल्याला 4 नंबरचं खत वापरायचं ते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये अर्थात मायक्रो न्यूट्रिएंट, झिंक, बोरॉन व मॅग्नेशियम याचे प्रमाण आपल्याला एकरी 15 ते 20 किलो हे वापरायचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये या खताचा उपयोग जर आपला ऊस पिवळा पडत असेल किंवा थोड्या प्रमाणात बुरशी चढलेली असेल तर या खतामुळे त्या सर्व गोष्टी नष्ट होतात व ऊस पिकाचा पिवळेपणा कमी होऊन एक जोमदार व हिरवा कलर ऊसाला कंटिन्यू दिसत असतो. त्यानंतर आपण निंबोळी पेंड या मिश्र खताचा पण आपण उपयोग करू शकतो. याचं हे प्रमाण आपण एकरी 50 किलो वापरले पाहिजे. निंबोळी पेंड या खताचा उपयोग ऊसाच्या जोमदार वाढीसाठी केला जातो. त्यानंतर 20-20-0-13, 14-14-0 तसेच 12-32-16 अशा प्रकारचे आपण DAP ऐवजी ही 2-3 प्रकारची खते आपण वापरू शकताय. आणि मुख्य म्हणजे खते टाकताना जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा ओलसरपणा असला पाहिजे तरच आपण खत टाकावे.
तसेच आपण रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खते आपण वापरू शकता. अशा प्रकारे आपण खताचं योग्य प्रकारे नियोजन केल्यानंतर आपला हा ऊसाचं प्रमाण जे आहे म्हणजे उतारा जो आहे तो 50 ते 70 टनापर्यंत वाढवू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे. आणि मुख्यत्वे जून ते जुलै या महिन्यात आपण हे खते टाकली पाहिजेत. अशा प्रकारे अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. प्रत्येक व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.